एकनाथ शिंदे तुमच्यावर चिडले आहेत का? चिडायचे कारण नाहीये. मी काय कुणाला त्रास द्यायला गेलेलो नाही, मला कोणी त्रास द्यायचा नाही. साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शक्ती प्रदर्शनाचा दौरा होत असताना शिवसेनेतूनच नाराजीचा स्फोट झालाय. कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी उघडपणे भूमिका मांडत पक्षातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आणलाय. महेश शिंदे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर थेट निशाणा साधत मला सुरुवातीपासूनच वेगळी वागणूक दिली जाते, कोणत्याही कार्यक्रमाला बोलवलं जात नाही असा आरोप केलाय. आजच्या एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठीही मला निमंत्रण नाही, कोणही नाही. माझी पत्नी शिवसेनेतून निवडून आली पण भाजपाकडून अध्यक्ष झाली नाही. आम्ही पहिल्यापासून भाजपसोबत काम करत आलो आहोत असं म्हणत त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे त्यांच्या पुढील वाटचालीबाबत आता नव्या चर्चांना उधाणार आहे. याचबरोबर 5 वर्ष पालकमंत्रीपद असूनही 30 सदस्यांपर्यंत पोहोचता आलं नाही असा घणाघात करत त्यांनी शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या वक्तव्यामुळे साताऱ्यातील शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आलाय. आजपर्यंत ज्या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याला मी गेलेलो आहे. ज्या कार्यक्रमाला बोलवलं याच्यापूर्वी पण मला खूप कार्यक्रमाला नाही बोलवलेलं. खूप कार्यक्रमाला प्रत्येक वेळेला साहेब आले तरी मला नाही बोलवलेलं इथं. त्यामुळे साहेबांना पण माहिती त्या गोष्टी, काय फरक पडत नाही. आणि माझ्या कशाला कोण काय चिडेल, काय कारण आहे? मी स्वतःच्या जीवावर निवडून येतो, माझ्या कोणी चिडायचे कारण नाहीये. मी काय कुणाला त्रास द्यायला गेलेलो नाही, मला कोणी त्रास द्यायचा नाही. दरम्यान आज अंगापूर इथं एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार होणार असून त्यानंतर गांधी मैदान इथं जाहीर सभा होणार आहे. मात्र या सभेपेक्षा जास्त चर्चा एका प्रश्नाची आहे, महेश शिंदे हजेरी लावणार का? आजच्या कार्यक्रमात ते व्यासपीठावर दिसले तर वाद निवळण्याचा संदेश जाईल, पण ते गैरहजर राहिले तर साताऱ्यातील शिवसेनेत मोठी राजकीय खदखद सुरू असल्याचं स्पष्ट होईल. आता स्थानिक नेते काय उत्तर देणार, याकडे पक्षश्रेष्ठी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागेल.